म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखगना होईल तेथे जय माया भुवनात्रयी तुझ विना नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत रामदास स्वामी महाराजांच्या ग्रंथराज दासबोधाचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। मे महिन्याच्या 10 तारखेपासून आपण मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम या प्रस्थानत्रयी ग्रंथांचं विवेचन करण्याचा, ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण चालवलेला आहे। संत समागम लाईव्ह फेसबुक पेज या माध्यमाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा आणि अभ्यासार्थींना एक वेगळा दृष्टिकोन मिळवून देण्याचा प्रयत्न म्हणून आपण हा उपक्रम चालवलेला आहे। काल ग्रंथराज दासबोधाचा हा शेवटचा दशक आहे, 20वा दशक। आज आपण 7वा समास पाहणार आहोत, आत्मानिरूपण। असं आहे की हा जो दशक आहे पूर्ण, तो दासबोधामध्ये झालेल्या विषयांचं एका अर्थाने साररूप असं विवेचन समर्थांनी प्रत्येक समासामध्ये, या 10 समासांमध्ये केलेला आहे। समर्थ असं म्हणतात, जगातले सगळे आविष्कार
हे सर्वव्यापी एकमेव तत्व असलेल्या आत्म्यामुळेच होतात. खरं तर हा विषय अनेक वेळा समर्थ रामदासांनी ग्रंथामध्ये घेतलेला आहे. हा 7वा समास आहे आणि या समासामध्ये समर्थ पुन्हा परब्रह्म सृष्टीची रचना या गोष्टी आपल्याला समजावून सांगतायत. समर्थ म्हणतात, आपण जर कायम अखंड परब्रह्माच्या अनुसंधानात राहिलो, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न जर केला, तर प्रपंच सोडणे किंवा मुद्दाम करणे या दोन्ही गोष्टी गौण आहेत. कारण ते प्रपंच जो आहे तो होत जाईल, होत राहील, करण्याची गरज नाही. आणि तो जर होणारच असेल तर सोडण्याचीही गरज नाही. समर्थ पुढे म्हणतात की हे सगळं जे काम आहे तर ते परब्रह्माचा अंश असलेलं आत्मतत्व जे या पंचभौतिक देहामध्ये विराजमान आहे ते सगळं करून घेतं त्याच्या अधिष्ठानावर. माणूस मृत्यू पावला की हे जे सगळं पंचभौतिक तत्वांचा जड देह आहे तो खाली पडतो आणि त्यातला चंचल अंतरात्मा जो आहे तर तो शरीरातून निघून जातो. जड देह खाली पडतो, चंचल अंतरात्मा निघून जातो आणि जे निश्चळ परब्रह्म आहे ते हे सगळं पाहत असतं. त्याला माहिती आहे की माझा एक अंश आहे आणि तो त्या जड देहातून निघालेला आहे. आता त्याच्या काहीतरी सुप्त वासना राहिलेल्या आहेत, त्याच्या काही इच्छा अतृप्त आहेत आणि त्या परिपूर्ण करण्यासाठी, त्या इच्छांची परिपूर्ती करण्यासाठी, त्या राहिलेल्या वासना भोगण्यासाठी तो पुन्हा जन्म घेणार आहे. हे कोण पाहतंय? निश्चळ परमात्मा पाहतोय. त्याला तर काही, तो द्रष्टा साक्षी आहे, तो केवळ पाहतो आहे. ओवी क्रमांक 18 मध्ये एक सुरेख दृष्टांत समर्थ रामदास स्वामी देतात आणि त्या दृष्टांताद्वारे शरीर आणि आत्म्याच्या अधिष्ठानावर विश्वातला सगळा गलबला कसा चालू आहे ते आपल्याला समजावून सांगतात. आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, हे 3 प्रकारचे विवेक आपल्याला समर्थ रामदासांनी त्यांच्या ग्रंथराज दासबोधामध्ये, वाङ्मयामध्ये अनेक ठिकाणी प्रसंगोपात सांगितलेले आहेत. समर्थांनी या ठिकाणी एक शब्दाची उत्पत्ती केलेली आहे की जो शब्द तुम्हाला रत्न शब्दावली किंवा शब्द रत्नाकर अशा कुठल्या शब्दांच्या ग्रंथामध्ये तो सापडणार नाही. हा शब्द एकंकार. अनेक शब्दांची रचना समर्थ रामदासांनी केलेली आपण पाहिली आहे. ढळमळ, धबाबा, चबाबा असे अनेक शब्द समर्थ रामदासांनी जन्माला घातलेले आहेत. त्यातला हा एक शब्द आपल्याला याच्या समासामध्ये पाहायला मिळेल, तो म्हणजे एकंकार. सज्जनो, हा जो समास आहे या समासामध्ये समर्थ असं सांगतात की आत्मदर्शन होण्यासाठी माणसाने अंतरंगातच बदल केला पाहिजे. हा त्यांचा आग्रह आहे. केवळ योग्य विचाराच्या सामर्थ्यावरच माणूस असे अंतरंग परिवर्तन करू शकतो आणि ते योग्य विचार देण्याचं सामर्थ्य समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोधामध्ये आहे हे निश्चित आहे. जो विचार पिंडाचा शोध घेण्यासाठी उपयोगी पडतो, या अष्टधा प्रकृतीचा विचार करण्यासाठी आपण तत्वधाडा पाहिलाय, तत्व विवंचना पाहिलेली आहे, तत्व निराश केलेला आहे. जसा या पिंडाचा तत्व निराश करता येतो तसाच त्याच विचाराने समर्थ रामदास स्वामी म्हणतात
की ब्रह्मांडाचा सुद्धा शोध घेण्यासाठी तो विचार आपल्याला मदत करतो. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत विश्व म्हणजे एक कोडे आणि न उलगडणारे गूढ आहे असं वाटत असतं. खरं आहे ना. आज कित्येक शास्त्रज्ञ त्यांचं सगळं आयुष्य चाललंय ब्लॅक होल थेरपी. या विश्वाचा उगम कसा झाला ते शोध घेत आहेत. त्यांची आयुष्य सगळी चाललेली आहेत त्या शोधामध्ये. पण आमच्या संत महात्म्यांना तो शोध लागला वयाच्या 16व्या वर्षी, वयाच्या 8व्या वर्षी, वयाच्या 12व्या वर्षी, वयाच्या 25व्या वर्षी, असा एवढ्या कमी वयामध्ये शोध लागला आणि त्यांनी ते सगळं जाणून घेतलं. असे संत महात्मे अवतार आमच्या देशामध्ये झाले. समर्थ म्हणतात, पण हे जे कोडे आहे, न उलगडणारे गूढ आहे, तेच विचार आणि त्याचे विवरण जर केलं तर हे विश्व सगळं सरळ आणि उघडं वाटतं. म्हणून विवेकी माणसाने मुळापासून शेवटपर्यंत विवरण करावे, त्याचा विचार करावा. प्रचितीने साधकाचा निश्चय स्थिर होतो. त्यासाठी अनुभवी संत, सत्पुरुष, सद्गुरू यांचा शोध घ्यावा असं समर्थ सांगतात. त्यांच्याशी सुसंवाद करावा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. अशा संत महंतांची त्यांच्या सहवासामध्ये राहावं, त्यांची सेवा करावी, त्यांच्या सानिध्यात राहावं आणि त्यांना आपल्या मनातले जे काही प्रश्न असतील, शंका असतील, त्यांचं निराकरण त्यांच्याकडनं करून घ्यावं, त्यांच्याशी सुसंवाद करावा. आत्मज्ञानाने खरं समाधान मिळतं असं समर्थ या समासामध्ये आपल्याला सांगत आहे. दशक 20, समास 7, आत्मा निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. अनुर्वाच्य समाधान झाले, ते पाहिजे बोलिले, बोलिल्यासाठी समाधान गेले, हे तो घडेना श्रीराम. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही, एक विचार शोधून पाही, म्हणजे कळे श्रीराम. या पहिल्या 2 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला असं सांगतायत की अनुर्वाच्य समाधान झाले. आता दासबोध संपत आला. मला जे सांगायचं होतं ते मी सगळं वर्णन आत्तापर्यंत केलेलं आहे. हे तुमच्या अंतःकरणात रुजू झालेलं आहे. आता तुम्हाला अनुर्वाच्य समाधान, मला समाधान झालं आहे हे बोलण्याची गरज नाही किंवा शब्दांनी हे बोलता येणार नाही असं समाधान. अनुर्वाच्य समाधान ते झालं आहे, ते पाहिजे बोलिले, बोलिल्यासाठी समाधान गेले, हे तो घडे ना. आणि समजा कुणी जर हे बोललं तर समर्थ असं म्हणतात की बोलल्यामुळे, सांगितल्यामुळे, मी तुम्हाला काहीतरी सांगितलं आहे, मी तुम्हाला काहीतरी बोललो आहे, त्यामुळे माझं समाधान हिरावून गेलंय का तुमचं समाधान हिरावून गेलंय? अनुर्वाच्य समाधान तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. बोलिल्यासाठी समाधान गेले, हे तो घडे ना. तुम्हाला मिळालेलं आहे समाधान, शाश्वत सुखाचा सेवाट तुम्हाला सापडलेला आहे, त्याची प्रचिती आलेली आहे. परब्रह्माशी तदाकार होण्याची काही क्षण का होईना, पण मी तुमच्यामध्ये ॲबिलिटी निर्माण केली आहे, तुम्हाला तो रस्ता दाखवलेला आहे. आणि मी जर तुम्हाला पुन्हा काही सांगितलं तर तुम्हाला मिळालेलं समाधान किंवा तुम्हाला मिळालेलं ज्ञान तुमच्यापासून दूर जाईल असं होणार नाही. म्हणून समर्थ या समासामध्ये आपल्याला ते सांगतायत. मुख्य काशी विश्वेश्वर, श्वेतबंध रामेश्वर, मल्कार्जुन भीमाशंकर, गुण आत्मयाचे श्रीराम. जैसी मुख्य 12 लिंगे, या वेगळी अनंत लिंगे, प्रचित जाणीजेत जगे, गुण आत्मयाचे श्रीराम. भूमंडळी अनंत शक्ती, नाना साक्षात्कार चमत्कार होती, नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती,
गुण आत्मयाचे श्रीराम. या ओवी क्रमांक 3 आणि 4 मध्ये समर्थ रामदासांनी 12 ज्योतिर्लिंगांची माहिती दिलेली आहे. यामध्ये जैसी मुख्य 12 लिंगे, या वेगळी अनंत लिंगे. मुख्य 12 ज्योतिर्लिंग आहेत ती की आपण असं मानतो की ती स्वयंभू आहेत आणि पूर्ण भारतभर ती विखुरलेली आहेत. मुख्य काशी विश्वेश्वर, काशी विश्वेश्वर हा त्यात मुख्य आहे. आपल्याला माहिती आहे की काशीच्या घाटावर 65 मंदिर आहेत. ती सगळी वेगवेगळी नावं आहेत त्यांना. त्यामध्ये एक नाव आहे बिंदू माधव. आणि आमचे ग्राहक तीर्थ, भारतीय ग्राहक चळवळीचे अध्वर्यू प्रणेते, त्यांचे वडील बटुक भैरव जोशी यांनी तिथल्या बिंदू माधव या महादेवावरून आपल्या मुलाचं नाव बिंदू माधव ठेवलं. बिंदू माधव जोशी हे ग्राहक चळवळीची एक मोठी देण या देशाला त्यांनी कायदा आणून दिला. देशव्यापी अशी एक चळवळ उभी केली. वन लाईफ वन मिशन. आपल्या आयुष्यामध्ये एकच काम करायचंय आणि त्या कामासाठी ते आयुष्यभर वयाची 82 वर्ष झटत राहिले. समर्थ म्हणतात मुख्य काशी विश्वेश्वर, श्वेतबंध ज्यांनी सेतू बांधला तिथं रामेश्वर, मल्लिकार्जुन भीमाशंकर, श्रीशैल्यम मल्लिकार्जुन. गुण आत्मयाचे जैसी मुख्य 12 लिंगे, यावेळी अनंत, या वेगळी अनंत लिंगे. प्रचित जाणीजेत जगे गुण आत्मयाचे. तुम्हाला प्रचिती घेता येईल. अनेक ठिकाणं अशी आहेत, अनेक लिंग अशी आहेत, अनेक क्षेत्र अशी आहेत की ज्या ठिकाणी या परब्रह्माचे गुण किंवा ते परब्रह्माचं आत्मतत्व ते कार्यरत आहे आणि त्याची आपल्याला प्रचिती येते. म्हणून समर्थ म्हणतात प्रचित जाणीजेत जगे, जगामध्ये याची आपल्याला प्रचिती येते. यामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग सांगितलेले आहेत तर तो सोरटी सोमनाथ गुजरातमध्ये आहे, सौराष्ट्रामध्ये काठेवाडी या ठिकाणी. मल्लिकार्जुन, सोरटी सोमनाथला आम्ही गेलो होतो एकदा. अत्यंत पुरातन मंदिर आहे आणि प्रशस्त आहे, फार मोठा परिसर आहे. ही सगळी मंदिरे जी आहेत ही अत्यंत निसर्गरम्य वातावरणात आहे. शंकराची ही सगळी 12 ज्योतिर्लिंग अत्यंत निसर्गरम्य वातावरणात आहेत. प्रशस्त त्याला पटांगण आहे. मल्लिकार्जुन हे श्रीशैल्यमच्या तिथं आहे आणि आपल्यापैकी ज्यांनी कर्दळी वनाची यात्रा केली असेल त्यांनी याचा अनुभव घेतला असेल. आम्ही एक 5 वर्षाखालची गोष्ट आहे, 4-5 वर्ष झाली या गोष्टीला. आम्ही जवळपास 22-23 जणांचा ग्रुप, त्यातले काही जण या व्यासपीठावरही आहेत. वसुधा जहागीरदार आहेत, मेधा कुलकर्णी आहेत, अशी मंडळी आम्ही कर्दळी वनामध्ये गेलो होतो. स्वामी समर्थांचं प्रकट स्थान अत्यंत दुर्गम आहे आणि श्रीशैल्यम या महादेवाच्या ठिकाणापासून पुढे बोटीने जावं लागतं आणि ती जी कृष्णा नदी आहे, खरं तर ती कृष्णा आहे पण तिला तिथं पाताळगंगा नाव दिलंय कारण 3000 फूट ही त्या ठिकाणी तिची डेप्थ आहे, खोली आहे आणि जवळपास 2 तास लागतात त्या बोटीमधून जायला. नदी कशी ती एखादा छोटा सागर असल्यासारखाच वाटतो आपल्याला आणि पलीकडे गेल्यानंतर व्यंकटेश किनारा लागतो आणि त्या किनाऱ्यावरनं आपल्याला पायी प्रवास करावा लागतो कर्दळी वनामध्ये जाण्यासाठी. अत्यंत दुर्गम असं, काही वेळा असं वाटतं आपल्याला की आपण विनाकारण या ठिकाणी आलो, अशी जीवाची काहिली होते, तगमग होते. पण कर्दळीवन आपल्याला माहिती आहे की कर्दळीवनाचा शोध ज्यांनी लावला ते प्राध्यापक पाटोळे, ते आपले दासहचे अभ्यासार्थी होते. त्यांनी नंतर त्यांच्या व्यापामुळे तो अभ्यास सोडून दिला. पण एकाच दिवशी म्हणजे प्रकाशनाच्या दिवशी 5000 ग्रंथांची विक्री झाली. हा विक्रम आहे आणि तो त्यांच्या नावावर आहे.
हे मल्लिकार्जुन श्री शैल्यम दुसरं लिंग आहे. महाकालेश्वर उज्जैनलाही आम्ही गेलो होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर आश्चर्य वाटेल असलं, त्या ठिकाणी महाकालेश्वरला जो तिथं जो काय म्हणतो त्याला भैरव आहे गावाच्या बाहेर, त्याला जो नैवेद्य आहे तो मद्याचा नैवेद्य आहे. म्हणजे जशी आपण मंदिरामध्ये जात असताना श्रीफळ असेल, पेढे असतील, बताशे वगैरे हे जी याची दुकानं असतात, तशी तिथं छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये मद्य भरून ठेवलेली दुकानं आहेत. ती बाटली घेऊन जायची आणि त्या भैरवाला, कालभैरवाला ते द्यायचं. आणि ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या तोंडात ती बाटली ओतली की ते कुठे जातं, काय होतं, तो भाग खरंच संशोधनाचाच आहे. परंतु ते किती बाटल्या जात असतील दररोज, कुठे जातं काय माहिती आहे. तर असं हे महाकालेश्वर जे आहे त्या उज्जैनमध्येच आहे. आणि हे तिसरं जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी मंदिर आहे तर ते महाकालेश्वर उज्जैनला आहे. ओंकार मानधाताला ओंकार अमरेश्वर आहे. परळी वैजनाथ त्या ठिकाणी आमच्या मराठवाड्यातच 3 ज्योतिर्लिंग आहेत. आणि त्यामुळे एका दृष्टीनं मराठवाडा हा भाग्यवान आहे की महादेवाचं स्थान या मराठवाड्यामध्ये आहे. परळी वैजनाथ आपल्यापैकी बरेच जण त्या ठिकाणी गेलेले असतील. तिथं हे वैद्यनाथाचं मंदिर आहे. आणि त्यानंतर पुण्याला भीमाशंकर आहे. ज्या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान आहे हे भीमाशंकर अत्यंत रम्य, अत्यंत पवित्र असं हे मला वाटतं की सगळ्या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये हे स्थान अत्यंत निसर्गरम्य असं आहे. म्हणजे खाली उतरताना किंवा त्या घाटातूनच जावं लागतं आणि खूपच पवित्रता देणारं, मनाला समाधान देणारं असं हे ज्योतिर्लिंग आहे. औंढा नागनाथ हे आमच्या दुसरं मराठवाड्यामध्ये असलेलं हिंगोली जिल्ह्यातलं हे ज्योतिर्लिंग आहे. आणि आपल्याला माहिती आहे की औंढा नागनाथला संत नामदेव महाराजांना दीक्षा जी मिळाली तर त्या ठिकाणी विसोबा खेचर हे जेव्हा तो प्रसंगही आपण चर्चेला घेतलेला आहे की सगळी मंडळी पंढरपुरात जमली आणि ते कुणाचं मडकं भाजलेलं आहे नाही भाजलेलं आहे असं पाहत असताना नामदेव महाराजांना राग आला की माझ्या बोलवण्यावरनं भगवंत येतात आणि आता माझं तुम्ही काय मडकं बघणार, माझ्या डोक्याला काय तपासून बघणार. म्हणून त्यांनी त्याला नकार दिला होता. आणि सगळे संत मांदियाळी जी आहे, माऊली आहेत, सोपान महाराज आहेत, ही सगळी मंडळी हसली आणि मग ते रागारागाने विठ्ठलाकडे गेले. विठ्ठलाला म्हणाले की तू मला काय हे असं, ती सगळी मंडळी माझ्यावर हसली. ते म्हणाले हसलं तर काय झालं, पंढरपूरचे विठोबा साक्षात प्रकट झाले आणि ते म्हणाले तू एक काम कर की खरंच तुला जर भाजून घ्यायचं असेल तर तुला अनुग्रह पाहिजे आणि त्याच्यासाठी तू औंढ्याला जा. आणि मग त्या ठिकाणी जे त्यांचे सद्गुरू त्या मंदिरामध्ये झोपलेले होते आणि त्यांचे पाय जे आहेत ते त्या पिंडीवर होते. हे आले, हे म्हणाले की अहो तुम्ही कसे झोपलेले आहात, तुमचे पाय कुठे आहेत, पिंडीवर आहेत ते. तर ते म्हणाले की वा माझं एवढं वय झालेलं आहे आणि मला काही ते शक्य नाही आहे, माझे पाय कुठे ठेवावेत, काय करावेत. तुला जर शक्य असेल तर तू उचल आणि खाली ठेवून दे की जिथं पिंड नाही आहे. नामदेव महाराजांनी ते पाय दोन्ही धरले. सद्गुरूंचे पाय धरल्यानंतर सद्गुरू पुन्हा दूर लोटत नाहीत आणि त्याप्रमाणे सद्गुरूंनी त्यांना दीक्षा दिली. नामदेव महाराजांनी सगळ्या संत मांदियाळीमध्ये सज्जनाओ नामदेव महाराज जे राहिले महाराष्ट्राच्या बाहेर एवढी वर्ष राहिले आणि आपला एक वेगळा संप्रदाय त्यांनी निर्माण केला. आजही पंजाबमधून येणारी मंडळी जी आहेत तर ती सांगतात की आम्ही नामदेव महाराजांच्या कुळातले आहोत. मोठमोठी मंदिरं आहेत नामदेव महाराजांची आणि आजही नामदेव महाराजांचे अभंग तिकडे खूप मोठ्या ह्याच्याने गायले जातात. त्यांची मंदिरं मोठमोठी आहेत आणि गुरुग्रंथ साहिब शीख पंथाचा जो गुरुमानियो ग्रंथ 10वे
गुरु जे झाले त्यांचे नांदेडला आमच्या त्यांचं देहावसान झालं, गुरु गोविंद सिंहजी, आणि त्यांनी सांगितले की माझ्यानंतर देहधारी गुरु कुणी नाही आहे. त्यामुळे ती 2008मध्ये 2008-9 या दरम्यान या गुरु मानियो ग्रंथ म्हणजे शीख पंथाची रचना झाल्यानंतर गुरु हा केवळ ग्रंथ असेल असं सांगितल्यापासून 300 वर्ष झाली. म्हणून फार मोठा उत्सव नांदेडला महिनाभर चालू होता. आणि त्या महिनाभरामध्ये अर्ध नांदेड हे त्या वेगवेगळ्या पंजाबमधून आलेल्या लोकांनी चालवलेल्या लंगरमध्ये जेवण करत होतं. म्हणजे असं नामदेव महाराजांचं गुरुस्थान जिथं दीक्षा मिळाली, त्यांना जिथं शक्तिपात झाला ते औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे, मराठवाड्यात आहे. काशी विश्वनाथ आपल्याला माहिती आहे की काशीच्या घाटावर आपण तिथला एक फार अनुपम्य सोहळा असतो की ती गंगेची आरती. अक्षरशः दोन्ही काठ जे आहे तर ते तुडुंब लोकांनी भरलेले असतात. लोक नावेमध्ये बसून असतात आणि अर्धा-पाऊण तास चालणारी ती आरती, तो एक खरंच आपल्या मानवी जीवनामध्ये जर येऊन काही पाहायचं असेल आणि म्हणजे मनाला रुखरुख लागू नये असं जर पाहायचं राहून गेले असं वाटायला नको, म्हणून आपण ती गंगेची आरती काशीला जाऊन पाहायला पाहिजे. अत्यंत सुरेख मनोहारी अशी ती आरतीची रचना असते. आणि आपण पाहिलं आहे की काशी हे आदरणीय आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा तो निवडून येण्याचा विभाग आहे आणि त्यांनी स्वतः त्या ठिकाणी त्या गंगेच्या आरतीचा सोहळा स्वतः त्यांनी ती आरती केलेली आहे. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळ आहे आणि आपल्याला माहिती आहे की गोदावरी ही तिथून तिचं उगमस्थान आहे आणि अनेक लोक या त्र्यंबकेश्वर जो डोंगर आहे त्याची परिक्रमा श्रावण महिन्यामध्ये करतात. आणि ती गोदावरी जी वाहते तिथून जी निघाली आणि पुढे जी समुद्राला जाऊन मिळाली तर तिचं नाभिस्थान हे नांदेड आहे. अशा नाभिस्थान म्हणजे जिथं गोमुख आहे ते जेवढं पवित्र आहे तेवढंच नाभिस्थानही पवित्र आहे. कारण नाभीमधूनही आपल्याला माहिती आहे की ब्रह्माचं उगमस्थान कुठलं आहे, नाभी कमल आहे आणि विष्णूच्या नाभीतून ते कमळ बाहेर पडलेलं आहे. आणि अनेक आपण जे चत्वारखाणी चत्वारवाणी जे म्हणतो, परा पश्यंती मध्यमा वैखरी, तर ह्या वैखरीमधून जे प्रकटपणे शब्द बाहेर पडतो, नाद घेऊन हुंकार घेऊन त्याचं मूळ स्फुरण जे झालेलं असतं तर ते परावाणीला झालेलं असतं, परेमध्ये झालेलं असतं. आणि ही परा जी आहे तर ती ही त्या नाभीच्या ठिकाणी आहे. म्हणून हे नाभिस्थान गोदावरीचं की जी त्र्यंबकेश्वरला उगमस्थान झालं तिचं ती नांदेड हे नाभिस्थान आहे. मी एकदा नागपूरला गेलो, आदरणीय आपले माजी संचालक तीर्थरूप तात्यासाहेब गाडगीळ यांच्याकडे भेटायला गेलो, तेव्हा ते म्हणाले की अक्कांचा देह, अक्कांचं निर्याण हे नांदेडला झालेलं आहे, गोदावरीच्या काठी. समर्थ रामदासांचा जन्म हा गोदावरीच्या काठी जांबेला झालेला आहे. आणि मी या गोदावरीच्या काठी राहतो की ज्या ठिकाणी अक्कांनी, परमपूजनीय अक्का स्वामींनी शेवटचा श्वास घेतला, ते हे पवित्र ठिकाणे. असं हे नांदेडचं महात्म्य त्या त्र्यंबकेश्वरच्या सोबत. केदारेश्वर हिमालयामध्ये आहे. आपण केदारनाथ बद्रीनाथला जर गेला नसाल तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण जायला पाहिजे. हिमालयामध्ये गेल्यानंतर, हिमाचल प्रदेशमध्ये गेल्यानंतर आणि त्या हिमालयाच्या तिथे गेल्यानंतर आपल्याला जे दर्शन होतं, निसर्गाचं जे दर्शन होतं, त्यामध्ये आपला एक जीव किती यकश्चित आहे की ज्याच्यासाठी आपण एवढा ओढाताण करतो, एवढा अहंकाराने आपला जीव आपण मिरवत असतो सगळं आपलं आयुष्य. त्याची काय किंमत आहे ते आपल्याला त्या हिमालयामध्ये गेल्यानंतर लक्षात येतं. केदारनाथाचं मंदिर आद्य शंकराचार्यांच्या काळापासून असलेलं हे मंदिर, आणि आज आपण जाऊ शकत नाही, जिथं पायी जाऊ शकत नाही, त्या काळामध्ये
आज हजारो वर्षापूर्वी त्या मंदिराची उभारणी कशी झाली आणि 2014च्या दरम्यान जो महाप्रलय आला त्यातूनही हे मंदिर कसं सुखरूप वाचलं हे पाहण्यासाठी आणि त्या केदारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आपण तिथं जायला पाहिजे. 11 जे ज्योतिर्लिंग आहे ते आहे घृष्णेश्वर, हे वेरूळला आहे आणि हे सुद्धा आम्हाला म्हणजे मोठेपणाने सांगता येते की मराठवाड्यामध्ये हे ज्योतिर्लिंग आहे. वेरूळ, अजिंठा वेरूळ आपण पाहिलं असेल, त्या वेरूळला हे घृष्णेश्वराचं मंदिर आहे. रामेश्वर हे भारताचं दक्षिण टोक आहे आणि समर्थांचं जे आराध्य दैवत आहे प्रभू श्रीरामचंद्र यांनी तिथून सेतू बांधला आणि लंका दहन करून रावणाचा निपात करून राक्षस सेनेचा निपात करून माता सीतेला मोठ्या गौरवाने मोठ्या सन्मानाने परत आणलं. समर्थ म्हणतात जैसी मुख्य 12 लिंगे या वेगळी अनंत लिंगे, अनेक ठिकाणी अशी लिंग आहेत त्यांची प्रचित जाणीजेत जगे गुण आत्मयाचे. या श्रीशैलमच्या नदीतून बाहेर पडल्यानंतर म्हणजे नदीच्या एका काठावर गेल्यानंतर त्या ठिकाणी अक्कम्मा देवीची गुहा आहे. मी तुम्हाला सांगतो, मागेही याच्याबद्दल मी चर्चा केली की आम्ही कर्दळी वनात जाताना आम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि त्या गुहेमध्ये म्हणजे काही ठिकाणी ती 1000 फूट असेल, 500 फूट असं जायचं पुन्हा वळायचं 500 फूट, पण वर वटवाघळं आहेत. काही काही ठिकाणी 50-60 फूट उंच आहे ते आणि काही ठिकाणी तर उभा राहता येत नाही, खाली बसून गुडघ्यावर आपल्याला चालावं लागतं. व्हेंटिलेशन नाही आहे कारण ती गुहा आहे ना. 1000 फूट आपण डोंगरामध्ये जातो आहोत. वटवाघळांनी टाकलेली ती विष्ठा आपल्या पायाखाली आहे आणि त्याचा उग्र दर्प ते वर्णन नाही करू शकत. आमच्यातले बरेच जण तर मध्ये गेले आणि 2 मिनिटात एक 10-15 पावलं चालले असतील आणि बाहेर आले. त्यांना ओकारी आली, उलटी आली, प्रकाश नाही जो आपला ज्याने आपल्याला नेलेला असतं कर्दळी वनामध्ये. कारण कर्दळी वनात तुम्ही आम्ही नाही जाऊ शकत कारण तिथं पाठी नाही, कुणी सांगणारं नाही, बोलणारं नाही. नक्की ते प्रकट स्थान कुठं आहे ते काही असं कुणी पाठी लावलेली आहे काही केलं असं काही नाही. जी मंडळी घेऊन जातात त्या मंडळींनी काही खाणाखुणा केलेल्या आहेत, काही झाडांवर कुठे काही दगडावर चिन्ह लावलेलं आहे, रंग दिलेला आहे, त्याप्रमाणे ते आपल्या सगळ्यांना घेऊन जातात. नवीन माणूस असा तिथं नाही जाऊ शकत. तर या गुहेमध्ये गेल्यानंतर मध्ये जायचं 500 फूट, पुन्हा 500 फूट उजवीकडे वळायचं आणि तिथं गेल्यानंतर काय आहे तर एक पिंड असल्यासारखी आहे आणि वरून थेंब थेंब पडणारं पाणी आहे. मेचा शेवटचा आठवडा होता, जूनचा पहिला आठवडा असेल तेव्हा आम्ही तिथं गेलो होतो. काही पाऊस नव्हता, काही नाही, पण थेंब थेंब पाणी त्या पिंडीवर पडत होतं. आणि ती जी अक्कम्मा देवी होती, तिथला जो राजा होता, तो तिला म्हणाला की मला तुझ्याशी लग्न करायचं. ती तयार होत नाही. मग तो राजा काय करतो की तिच्या आई वडिलांना तो कारागृहात टाकतो, त्यांचा छळ करतो. तेव्हा ती तयार होते, पण ती एक कंडिशन टाकते. ती म्हणते ज्या दिवशी तू माझ्या अंगाला स्पर्श करशील मी लग्न करेन तुझ्यासोबत, परंतु ज्या दिवशी तू माझ्या शरीराला स्पर्श करशील त्या दिवशी मी तुझ्यापासून दूर निघून जाईन. आणि ती कायम महादेवांच्या स्मरणामध्ये, पूजनामध्ये, सगुणोपासनेमध्ये तल्लीन झालेली असते. एक दिवस ती अशी आराधना करत असताना तिचं सौंदर्य पाहून तो राजा काही स्वतःला कंट्रोल नाही करू शकत आणि तो त्या भावनेने तिच्या जवळ जातो, तिला स्पर्श करतो. ती तिथून निघते आणि ती जी अक्कम्मा देवीची गुहा जी आहे त्या ठिकाणी ती जी पिंड आहे त्यामध्ये ती विलीन झाली अशी आख्यायिका आहे. आणि आंध्र कर्नाटकातून हजारो लोक, मला आता ती तिथी माहिती नाहीये, परंतु ती यात्रा त्या ठिकाणी भरते. असा समर्थ म्हणतात की प्रचित जाणीजेत जगे, अनेक अशी लिंग आहेत की त्याची प्रचिती आपल्याला घेता येते. आणि हे सगळे कुणाचे गुण आहेत? आपण मागचा समास पाहिला
एवढी सगळी वर्णन करून समर्थ म्हणतात की हे गुण आत्मयाचे, गुण आत्मयाचे, गुण आत्मयाचे. इथं 2 ओवे आलेले आहेत. मुख्य काशी विश्वेश्वर, श्वेतबंध रामेश्वर, मल्कार्जुन भीमाशंकर गुण आत्मयाचे. जैसी मुख्य 12 लिंगे, या वेगळी अनंत लिंगे, प्रचित जाणीजेत जगे गुण आत्मयाचे. हे सगळे गुण जे आहेत त्या परमात्मा तत्वाचे आणि याचा शोध आपल्याला घेतला पाहिजे. कुठल्या कशाने शोध घेता येईल तिथं जायची गरज आहे का? समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलं, हटकेश्वराला जाता येत नाहीये शरीराने, पण मनाने त्याचं दर्शन घेता येतं. समर्थांना ही पृथ्वी कवीठ जैसे कवठासारखी दिसली, बोरा एवढी दिसली. कशी दिसली? समर्थ किती सूक्ष्म तरल होऊन ब्रह्मांडाच्या बाहेर गेलेले आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, उदास वृत्तीस मानवे जना, विशेष कथा निरूपण. रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. मी जाऊन आलेलो आहे, कथा घेऊन जाणार आहे. आणि ती कथा बाहेर नेता येते, कारण राम हे परमात्मा तत्व आहे. या 12 ज्योतिर्लिंगांचा मी एक स्तोत्र पाहिलं आणि मला उत्सुकता जाणवली की हे स्तोत्र समर्थकृत आहे का? का वाटलं मला हे? मी ते स्तोत्र तुमच्या समोर वाचतो. सत्य ज्योतिर्लिंगे 12, प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कुळे उद्धरा, भव हा तरा रे बाप हो. वाराणसी विश्वनाथ, मोक्षदाता तो समर्थ, पुरविल अंतरीचा अर्थ सोमनाथ सोरठी. ओंकार अमलेश्वर, सेतुबंध रामेश्वर. भीमा उगमी भीमाशंकर, घृष्णेश्वर वेरुळे. नागनाथ अमृतोदकी, विश्वनाथे केले सुखी. परळी वैजनाथ मुखी, सुकृत साचे जन्माचे. त्र्यंबक हा तीर्थराज, पुरविल अंतरीचे काज. त्या तेजा माझी तेज, महाकाल उज्जनी. दुजे कैलास भुवन, श्री शैल्य मल्लिकार्जुन. वाचे स्मरता धन्य धन्य, अनुपम्य क्षेत्र ते. बद्री केदार उत्तरे, ज्याचे स्मरणे भवहा तरे. ध्यान करिता वृत्ती नुरे, निज निश्चळ दासाची. नरहरी म्हणे जन्मा यावे, शुद्ध सत्वे प्रेम भावे. वाचे हरिगुण गावे, मालो लपे सर्वदा. आता यामध्ये 3 नावं आहेत. एक आहे दास. पण मी जो धांडोळा घेतला, समर्थांच्या कुठल्याही वाङ्मयामध्ये, कुठल्याही स्फुट श्लोकामध्ये, कुठल्याही स्तवनामध्ये, कुठल्याही स्तोत्रामध्ये हे स्तोत्र नाही आहे. दास शब्द आलेला आहे. दास बरेच जण वापरतात. यामध्ये निज निश्चळ दासाची हा एक शब्द आलाय. दुसरा नरहरी म्हणे जन्मा यावे, शुद्ध सत्वे प्रेम भावे म्हणजे नरहरी. आणि वाचे हरिगुण गावे, मालो लपे सर्वदा. आता नरहरी मालो नावाचे एक संत होऊन गेले. कदाचित ही रचना त्यांची असू शकते, पण एक उत्सुकता वाढली म्हणून मी या गोष्टींचा तुमच्या समोर थोडा विस्तार आणि विचार केला, विचार मांडला. पुढे समर्थ म्हणतात, भूमंडळी अनंत शक्ती, नाना साक्षात्कार चमत्कार होती. नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती, गुण आत्मयाचे श्रीराम. अनेक लिंगांचं वर्णन समर्थ रामदासांनी या ठिकाणी केले की ज्या स्थळी आपल्याला प्रचिती घेता येते. आणि अनंत शक्ती भूमंडळी आहेत. आपण कुठल्या यात्रेला गेल्यानंतर आम्ही पाहिलेलं हे, नैमिषारण्यात गेलो आम्ही, जिथं भागवत कथा चालते त्या शुक्तालला आम्ही गेलो. आम्ही केदारनाथ, बद्रीनाथ अशा ठिकाणी गेलो, कर्दळी वनात गेलो. आम्ही काय करतो की आमचा एक 50 लोकांचा ग्रुप आहे. त्यामध्ये आपले दासबोध परिवारातली काही मंडळी आहेत आणि ग्राहक पंचायतमधली काही मंडळी आहेत. असा सगळ्यांचा आम्ही ग्रुप एकत्र करतो आणि दर 2 वर्षाला आम्ही एक ट्रिप काढतो. आणि आता पुढची जी ट्रिप आपली होणार आहे तर ती आपल्या व्यासपीठाने ठरवल्याप्रमाणे
प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य दिव्य मंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला पुन्हा जायचं आहे. समर्थ म्हणतात भूमंडळी अनंत शक्ती, अनेक ठिकाणी अशा शक्ती विराजमान आहेत. नाना साक्षात्कार चमत्कार होती. मला तुम्ही सांगा, आपण सज्जनगडावर जातो, समर्थांच्या समाधीसमोर, समर्थांच्या समाधीला तो सकाळच्या प्रहरी जो अभिषेक होताना आपण तिथं तन मन धन सगळं आपलं सगळे प्राण पंचप्राण डोळ्यात आणून पाहतो. आपल्याला प्रपंच, व्यवसाय, आपले नातेवाईक, घर याचं काही स्मरण असतं का? आपण शिवथरघडीमध्ये जातो. शिवथरघडीमध्ये आपण 7 दिवस राहतो. 7 दिवसामध्ये 7 मिनिटं तरी आपल्याला घरची आठवण येते का? ज्या ठिकाणी समर्थ राहिले, या अलौकिक अद्भुत अभूतपूर्व अशा ग्रंथाची जन्मस्थळी समर्थांच्या पावन पुनीत स्पर्शाने ते पवित्र रम्य स्थळ, येथे यावया पुण्य पाहिजे. समर्थांची रचना आहे, समर्थ म्हणतायत. आपलं महत् भाग्य आहे. आपण महापुण्यवान लोक आहोत की आपण दरवर्षी शिवथरघडीमध्ये जात असतो. तिथं गेल्यानंतर मी महिना त्या ठिकाणी सेवेसाठी राहिलेलो आहे. खरंच सांगतो, कुठलाही मनात विचार येत नाही, घरची आठवण येत नाही. काय हे त्या जागेची स्पंदनं नाही आहेत का? तिथला चमत्कार नाहीये का त्या जागेचा, की आपल्याला त्याची प्रचिती येते? नाना देवांच्या सामर्थ्य मूर्ती, गुण आत्मयाचे श्रीराम, नाना सिद्धांची सामर्थ्य. आता हे सगळं स्थान महात्म्य सांगतायत, तीर्थ महात्म्य सांगतायत, लिंग महात्म्य सांगतायत, की अशा ठिकाणी आपल्याला त्याची प्रचिती येते की आपण राहत नाही, देहधारी नाही राहत. ठीक आहे, जे काही मिळालं, नाश्त्याच्या वेळी नाश्ता मिळतो, जेवणाच्या वेळी जेवण मिळतं, संध्याकाळी चहा नाश्ता सगळ्या गोष्टी वेळेवर सगळ्या मिळत असतात. पण काही अडतं का आपलं? हे नाही मिळालं, ते नाही मिळालं. आमच्या घरामध्ये सगळ्या वस्तू, सगळी माणसं हातोपाती असताना सुद्धा आम्हाला समाधान नाही वाटत. समर्थ म्हणतात नाना सिद्धांची सामर्थ्य, अनेक सिद्ध पुरुष या भूतलावर आहेत, त्यांचं सामर्थ्य वेगळं आहे. नाना मंत्रांची सामर्थ्य, अनेक मंत्र आहेत की त्या मंत्रांच्या अधिष्ठानावर आपण पाहिलेलं आहे मंत्राचं सामर्थ्य. अनेक मंत्र समर्थांनी त्यांची यादी आपल्याला दिलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. नाना मोहरे वल्लीत सामर्थ्य, गुण आत्मयाचे. मोहरे वल्ली, वल्ली आणि मोहरे ही 2 शब्द आहेत. मोहरा हा एक मणी आहे की जो विषनाशक आहे आणि अशी आख्यायिका आहे की सापाच्या मस्तकावर तो असतो. आता आपण हे आख्यायिकांमध्ये वगैरे ऐकलेलं आहे, याचं वर्णन आपण ऐकलेलं आहे की तो जर मणी कुणाला मिळाला तर तो विषनाशक असा आहे. समर्थ पुढे म्हणतात नाना तीर्थांची सामर्थ्ये, नाना क्षेत्रांची सामर्थ्ये, नाना भूमंडळी सामर्थ्ये, गुण आत्मयाचे श्रीराम. अनेक तीर्थांचं सामर्थ्य. केदारनाथ बद्रीनाथला आपण गेल्यानंतर 5 फूट सुद्धा अंतर नाहीये. म्हणजे 5 फुटामध्ये 5 फूट सुद्धा अंतर नाहीये की हे जे कुंड आहे, एका कुंडामध्ये आपल्याला पाय घालवत नाही, बर्फाचं थंडगार पाणी आहे. आणि दुसऱ्या कुंडामध्ये भट्टी लावली आहे का काय खाली, असं पाणी आहे. आपण पाहिलेलं आहे तिथं यमुनोत्रीला की आपण ते पुरचुंडी सोडली तांदूळाची खाली तर त्याचा भात होऊन तोच नैवेद्य आहे, तिथं भात होतो. म्हणजे खाली किती उकळतं पाणी आहे. नाना क्षेत्रांची सामर्थ्य, अनेक क्षेत्र आहेत, त्यामध्ये गोंदवले आहे. आपली सगळी आपण नेहमी त्यांच्या दर्शनासाठी याच्यासाठी जातो. आणि अनेक जणांना ज्याची जिथं उपासना असेल, ज्याचं जे उपास्य दैवत म्हणून ज्यांनी मानलेलं असेल त्याला बरोबर ती स्पंदनं जाणवतात, त्याला त्याची त्या चमत्काराची किंवा त्या स्पंदनांची जाणीव त्याला होते. जितुके काही उत्तम गुण, तितुके आत्मयाचे लक्षण, बरे वाईट तितुके जाण, आत्म्याच करिता श्रीराम. याच आत्म्या करता
या देहाच्या माध्यमातून बरं किंवा वाईट या दोन्ही गोष्टी घडू शकतात. शुद्ध आत्मा उत्तम गुणी, सबळ आत्मा अवलक्षणी, बरी वाईट अवघी करणी, आत्मयाची श्रीराम. सबळ म्हणजे शबल. आपल्याला माहिती आहे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण. शुद्ध सत्वगुण आणि सत्वगुण यामध्ये शुद्ध आणि सबलचा फरक आहे. इथं जो सबळ आलेला आहे, सबळ आत्मा अवलक्षणी म्हणजे शबल, की ज्याला जो रजोगुणाकडे त्याचं झुकतं माप आहे. आणि जो शुद्ध सत्वगुण आहे तो कायम भगवंताच्या सगुण उपासनेमध्ये मग्न आहे, रममाण आहे, असा तो शुद्ध सत्वगुण. शुद्ध आत्मा उत्तम गुणी आणि सबळ आत्मा अवलक्षणी. अवलक्षणी एका अर्थाने असं म्हणलंय समर्थ रामदासांनी की तो शुद्ध सत्वापासून ढळलेला आहे म्हणून अवलक्षण, आणि तो रजोगुणाकडे झुकलेला आहे. नाना स्वाभिमान धरणे, नाना प्रतिसृष्टी करणे, नाना श्राप उश्राप लक्षणे, आत्मयाचे नी श्रीराम. अनेक शाप. मग तो शाप दिला, ज्याला शाप दिलाय तो शरणागत झाला, अनन्य झाला, नमस्कार केला, वंदन केलं की मग त्याला उशाप मिळतो. तो श्राप आणि उश्राप. पिंडाचा बरा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड शोधावा, तत्वे शोधिता पिंड अगवा, कळो येतो श्रीराम. आता इथून पुढच्या काही ओव्यांमध्ये समर्थ रामदास आम्हाला पंचीकरणाचं स्मरण करून देत आहेत. पंचमहाभूत, पंचरस, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, शब्द रस रूप गंध, अंतःकरण पंच, हे सगळं पंचीकरणाचं स्मरण आपल्याला समर्थ या ठिकाणी करून देत आहे. समर्थ म्हणतात पिंडाचा बरा शोध घ्यावा. विचारांनी शोध घेतला पाहिजे. मी म्हणजे नक्की कोण आहे? या पृथ्वीवर माझा जन्म झाला याचं प्रयोजन काय आहे? आणि मला काय साध्य करायचंय? माझी साधना काय की ज्या साधनेच्या माध्यमातून मला माझं इप्सित साध्य करायचंय? पिंडाचा बरा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड शोधावा, तत्वे शोधिता पिंड आघवा, कळो येतो श्रीराम. आता हा जो आघवा शब्द आहे ना, हा सुद्धा समर्थांची शब्दसृष्टीची उत्पत्ती आहे. आघवा शब्द तुम्हाला शब्द रत्नाकर ग्रंथामध्ये कधीच सापडणार नाही. समर्थांनी अनेक ठिकाणी आघवा शब्द वापरलेला आहे. अहो, परमपूजनीय स्वामी वरदानंद भारती त्यांच्या मनाच्या श्लोकामध्ये फार सुरेख वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात की संत महात्म्यांना व्याकरणाचं फार त्या फ्रेममध्ये बसलंच पाहिजे वगैरे असं काही हे नाही आहे. म्हणजे काय नियमाप्रमाणेच बोललं पाहिजे आणि केलं पाहिजे असं काही नाही. त्यांच्या भावना किंवा त्यांचा भाव व्यक्त करण्यासाठी शब्दाची ती पाहिजे तशी त्याला वळण देऊ शकतात. स्वामी वरदानंद भारती असं म्हणतात, मनाच्या श्लोकांचं विवरण त्यांनी जे केलंय तर त्यामध्ये ते असं म्हणतात की अनेक ठिकाणी समर्थ रामदासांनी व्याकरणाला फाटा मारलेला आहे आणि त्याला जो दृष्टांत आप्पांनी दिलेला आहे तो फार सुरेख आहे. आप्पा असं म्हणतात, नेहमीच केस चोपून चापून बसवले म्हणजे चांगले दिसतात का? दिसतही असतील, पण आप्पा पुढे म्हणतात त्या केसांची एखादी बट वाऱ्यावर जर ती झुरझुर हलत असेल वाऱ्याच्या झोताबरोबर, तर त्या स्त्रीचं सौंदर्य अजून उलगडून दिसतं, अजून खुलून दिसतं. तसं एखादा शब्द व्याकरणाच्या पठडीत बसलेला नाहीये, पण संतांच्या तोंडून निघालेला त्या वाङ्मयाचं सौंदर्य वाढवतो. काय स्वामी वरदानंद भारतींनी उपमा दिलेली आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं हे सगळं वाचत असताना, आणि त्याची आत्ता या ठिकाणी स्मरण झालं.
समर्थ म्हणतात पिंडाचा बारा शोध घ्यावा. विवेक आणि विवेक प्रलय. आपल्याला माहिती आहे की पिंडाचे 2 प्रलय, ब्रह्मांडाचे 2 प्रलय, निद्रा प्रलय, मृत्यू प्रलय. मी जेव्हा झोपतो तेव्हा निद्रा प्रलय, मला जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तो मृत्यू प्रलय. ब्रह्मांडाला जेव्हा झोप लागते तेव्हा त्याचा तो निद्रा प्रलय. आणि जेव्हा हे सगळं त्याला वाटतं की बास झाला खेळ, आता कंटाळा आला मला, सगळे खेळ गुंडाळून ठेवतो तो एका ह्याच्यामध्ये, तेव्हा तो जो ब्रह्मप्रलय होतो तो मृत्यू प्रलय. आणि 5वा प्रलय समर्थ रामदासांनी आम्हाला सांगितला की तो म्हणाले हा एक विवेक प्रलय, की विवेकाच्या प्रलयाने विवेक करून विवेक प्रलय या माध्यमातून आम्ही आमचं खरं स्वरूप पाहू शकतो. म्हणले पहावे आपणासी आपण या नाव, ते आत्मज्ञान, त्यालाच मोक्ष, त्यालाच कैवल्य, त्यालाच ब्रह्मप्राप्ती, त्यालाच परब्रह्मप्राप्ती असं नाव आहे. पिंडाचा बरा शोध घ्यावा, तत्वांचा पिंड शोधावा. किती तत्व आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे. तत्वे शोधिता पिंड आघवा कळो येतो. या तत्वांचं जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा आपल्याला नक्की आपलं स्वरूप काय आहे हे लक्षात येतं असं समर्थांनी सांगितलेलं आहे. आपण मागे पाहिलेलं आहे, स्थूळ देहाची 25 तत्व आहेत, सूक्ष्म देहाची 25 तत्व, सगळी मिळून 82 तत्व झालेली आहेत. स्थूळ देहाची 25 तत्व आपण पाहिली, भूतपंचक पाहिलं, आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. ही स्थूल देहाची 25 तत्व आहेत. म्हणजे विषय पंचक जे आहेत तर ते आहेत, आकाशाचा विषय जो आहे तो शब्द आहे, वायूचा स्पर्श, तेजाचं रूप आहे, आपाचा रस आहे आणि पृथ्वीचा गंध आहे. अंतःकरण पंचक आपण पाहिलं, अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या अंतःकरण पंचकाचा कालही कालच्याही पर्वाच्या ह्याच्यामध्ये आपण त्याचं स्मरण केलेले, त्यावर विवेचन केलेले. प्राणपंचक, 5 प्राण या देहामध्ये आहेत. ते म्हणजे व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण. ज्ञानेंद्रिय पंचक आहेत की ज्यापासून आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. हे ज्ञानेंद्रिय जे आहेत तर ते कान, त्याची देवता दिशा आहे आणि आपल्याला ऐकायला येतं. त्वचा, या त्वचेमधून आम्हाला शीत, उष्ण, थंड, गरम, मऊ, कठीण याचं ज्ञान होतं, म्हणून हे ज्ञानेंद्रिय आहे आणि याची देवता वायू आहे. डोळे, ज्याला आपण नेत्र असं म्हणतो, त्याची देवता भास्कर आहे, सूर्य आहे आणि यातून पाहणे, ज्ञान होणे, रूप समजणे हे ज्ञान होतं. जीभ, हिची देवता वरुण आहे. वरुण हा देव आपल्याला माहिती आहे की ही देवता पाऊस पाडणारी आहे आणि आपली जीभ जी आहे ही कायम ओली आहे आणि दररोज 1.5 ते 2.25 लिटर लाळ ही तिथं स्त्रवल्या जाते आणि आंबट, गोड, खारट असे हे नवरस जे आहेत त्याचं ज्ञान आपल्याला त्यातून होतं. नाक हे एक 5वं ज्ञानेंद्रिय आहे की जे ज्यातून आपल्याला सुगंध, दुर्गंध हे समजतं आणि देवता ही अश्विनी कुमार आहे. कर्मेंद्रिय 5 आपल्याला आपण त्याचाही विचार केलेला आहे. वाणी, याची देवता अग्नी आहे आणि जोपर्यंत बोलता येतं, जोपर्यंत तेज या देहामध्ये आहे तोपर्यंत माणसाचं शरीर चालतं फिरतं राहतं. जसजसं हे तेज तत्व कमी होतं त्याला कोमॅटोज कंडिशन असं म्हणतात. शरीर थंड पडायला लागतं आणि पहिल्यांदा काय होतं तर जीभ अडखळते, बोलता येत नाही बरोबर, बोललेलं समजत नाही, शब्द उचलत नाही. हे अग्नितत्व आहे. हात, हाताची देवता इंद्र आहे, हाताने आपल्याला कर्म आपण सगळी करतो. पाय ही आपल्याला इकडे तिकडे घेऊन जाण्यासाठी आहेत आणि देवता ही उपेंद्र किंवा विष्णू आहे. जननेंद्रिय उत्पत्ती आहे सगळी आणि देवता ही प्रजापती आहे आणि गुद ही देवता ह्याची यम किंवा मृत्यू आहे आणि जो अनावश्यक भाग आहे शरीरातला तो काढून टाकण्यासाठी आहे. ही सगळी 25 तत्व जी आहेत यांचा आपण पाहिलं की स्थूल देहाची तत्व आहेत.
सूक्ष्म देहाची 25 तत्व आपण पाहिले. त्याचं फक्त एक ओझरतं स्मरण, जसं समर्थ रामदासांनी 20वा दशक एक सार रूपाने आपल्यासमोर मांडला, त्याप्रमाणे सार रूपाने त्याचा एक्स्ट्रॅक्ट म्हणून या तत्वांचं आपण स्मरण करूया. अंतःकरण पंचक, प्राण पंचक, कर्मेंद्रिय पंचक, विषय पंचक आणि त्यानंतर सूक्ष्म देहाची तत्व जी आहेत तर ती अंतःकरण. मग त्यामध्ये सुद्धा हा प्रत्येकाला 5-5 त्याचे भाग आहेत आणि त्या अंतःकरण तिथं त्याचं जे आठवण आहे, स्फुरण आहे होतं. मन संकल्प विकल्प करतं, करूया नाही करूया. त्याची देवता चंद्र आहे. बुद्धी ही निश्चय करते, निर्णय करते. अंतःकरण पंचकातलं हे तिसरं इंद्रिय आहे की त्याची देवता ब्रह्म आहे. आणि चित्त चिंतन करतं. मग एकदा ठरवल्यानंतर, एकदा निर्णय घेतल्यानंतर मग ते कसं करायचं, कसं इम्प्लिमेंट करायचं, त्यासाठी जे चालू असतं तर ते चिंतन असतं. आणि त्यानंतर मग शेवटचं जे आहे अंतःकरण पंचकातलं पंचक ते आहे अहंकार. आणि अहंकाराची देवता जी आहे तर ती रुद्र आहे. आणि त्याचा अभिमान धरणे किंवा मी हे करतो, माझ्यामुळे हे होतं, अशा ज्या गोष्टी येतात तर त्या अहंकारामुळे हे अंतःकरण पंचकाचे 5 हे आहेत, प्रकार आहेत. आपण हे सगळं पाहिलं की 4 देह आणि 4 देहांची जी रचना आपण पाहिली की ती आहे तनुचतुष्टय या समासामध्ये पाहिले. सूक्ष्म, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हा देह आहे. आणि आपल्याला माहिती आहे की स्थूल देह म्हणजे ही अष्टधा प्रकृती आहे, ही सगळी स्थूलामध्ये येते. सूक्ष्म देह की जो हा जड देह खाली पडल्यानंतर केवळ वायुरूप वासना बीज, त्याला जगज्योती असंही म्हणलेलं आहे, ते जेव्हा या जड देहाला सोडून ते ऊर्ध्वगामी होतं आणि पुन्हा ते जन्म घेण्यासाठी आपल्या राहिलेल्या वासना त्या पुऱ्या करण्यासाठी पुन्हा नवीन देह शोधत असतं, तो सूक्ष्म देह. कारण देह, या कारण देहामध्ये आपल्याला माहिती आहे की स्थूल आणि सूक्ष्म जाणतो पण मी स्वतःला ओळखत नाही, ते अज्ञान, तेच कारण आहे. आणि याला कारण देह म्हणतात. अज्ञानाचं नाव हे कारण देह आहे. पुढे महाकारण हा 4था देह आहे की जो देहादिक प्रपंचाची पूर्ण निवृत्ती त्यामध्ये होते. महाकारण देहाचं रूप म्हणजे ज्ञान आहे. महाकारण म्हणजे ज्ञान. आता तिथं कुठलाही देह नाही, कुठली भावना नाही, कारण त्याचं अस्तित्वच संपलेलं आहे. परब्रह्माचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्यांनी तदाकारता किंवा त्यामध्ये त्याचा आत्मविलोप झालेला आहे. या 4 देहाचा 4 अवस्था आहेत. स्थूल देहाची अवस्था आहे जागृती. जीव जागा असताना ज्याला आपण म्हणतो की मी जागृत आहे, ती जागृती अवस्था. या अवस्थेमध्ये इंद्रियांपासून विषयांचं ज्ञान आपल्याला होतं. आणि त्यानंतर पुढची जी अवस्था आहे सूक्ष्म देहाची ती आहे स्वप्न. आणि जागृतीतले विषय जे पाहिले, ऐकले ते झोपेमध्ये दिसतात. तिथं एक वेगळी सृष्टी निर्माण होते आणि ते सुद्धा आपल्याला हुबेहूब आपण त्यामध्ये आहोत, आपलं काहीतरी काम चालू आहे आणि आपण त्यातला एक प्यादा आहोत, असं आपल्या स्वप्नामध्ये जे आपण पाहतो त्या स्वप्नामध्ये आपण आपल्याला गुंतवलेलं असतं. तसं भगवंताचं एक दीर्घ स्वप्न चालू आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्याला गुंतवलेलं आहे. आपण एक प्यादे आहोत, पण आपण हे सगळं विसरतो. आणि मी म्हणजे काय आणि माझं म्हणजे काय, या मी आणि माझ्यामध्ये अडकून बसतो. त्यामुळे आम्हाला त्या स्वस्वरूपापर्यंत जाता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की विवेक प्रलयाने तिथपर्यंत जायला पाहिजे. या तिसरा जो देह आहे कारण देह आणि त्याची जी अवस्था आहे तर ती आहे सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे आपल्याला माहिती आहे की गाढ निद्रा, म्हणजे झोपून उठल्यानंतर गाढ झोप लागली, आपल्याला वाटते की वाह काय मला सुरेख झोप लागली होती. पण कोण झोपलं होतं? इंद्रिय झोपली होती का? आणि ज्यांनी झोपलं, ज्यांनी ते सुख अनुभवलं, तो सुख अनुभवत असताना तो काही बोलू शकत नाही. मग तो कोण आहे? ते एक तत्व, ते या देहामध्ये आहे. आणि या देहाच्या माध्यमातून ते इतरांना सांगतं की मला फार बरं वाटतंय, आता फार छान सुरेख झोप झाली. त्याला गाढ निद्रा किंवा सुषुप्ती असं म्हणलेलं आहे. तुर्या ही तुरीय अवस्था ही समर्थांनी वर्णन केलेली आहे आणि ही महाकारण देहाची अवस्था आहे. याला शुद्ध आत्म्याचं नाव आहे. आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिघांना जाणणारी ही अवस्था आहे तुरीय अवस्था. 4 अभिमान आहेत,
या चार देहांचे. स्थूल देहाचा अभिमान हा विश्व आहे. जागेपणी हा देह मी आहे आणि विश्वामध्ये जे दृश्य विश्व आहे त्यामध्ये त्याला पाहणारा असा हा अभिमान, मी करता, मी भोगता, मी केलेला आहे, मी बोलतो आहे, मी सांगतो आहे, मी करतो आहे, असं जे सगळं मी 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 जे चालू आहे हे दृश्य विश्वामध्ये आहे, म्हणून ते स्थूल आहे. आणि सूक्ष्म देहाचा जो अभिमान आहे तो तेजस आहे. तो स्वप्नामध्ये वावरणारा मी आहे. मी झोपलो आहे, मला स्वप्न पडतं आहे आणि त्या स्वप्नामध्ये माझं अस्तित्व आहे. त्या सूक्ष्म देहातली ही तेजस अवस्था आहे आणि अभिमान आहे. आणि कारण देहामधला जो अभिमान आहे तो आहे प्राज्ञ, की ते गाढ झोपेमध्ये कोण आहे तर तो आहे. आणि महाकारण देहाचा अभिमान त्यालाच प्रत्यगामा किंवा प्रतिगात्मा असं म्हणलंय. तुरीय अवस्थेमध्ये हा साक्षी रूपाने असतो, तो पाहत असतो, जागृती अवस्था पाहतो, सुषुप्ती पाहतो, स्वप्न पाहतो, ही साक्षी भावना आहे त्याची. तो हे सगळं पाहत असतो. मी तुम्हाला आपल्याला म्हणालो की जड देह खाली पडतो, ते जड पडलं. निश्चळ आत्मा जो आहे तो त्या देहातून बाहेर पडतो आणि हे चंचळ आत्मा बाहेर पडतो. आणि हे कोण पाहत आहे तर तो निश्चळ परमात्मा हे सगळं पाहत असतो. तो साक्षी भावनेने पाहत असतो. हाच तो महाकारण देह आहे. त्याची ती अवस्था जी आहे तुर्य आहे. त्याचा जो अभिमान आहे तो प्रतिगात्मा आहे. आणि ह्याची या चार देहांची चार स्थानं आहेत. स्थूळ देहाचं स्थान हे विश्वाचं स्थान आहे आणि ते नेत्राच्या ठिकाणी ते आहे. आणि आपण पाहतो की हे सगळं दृश्य विश्व, स्थूल दृष्टी जी आपल्याला दिसते, जड भौतिक जे दिसतं ते डोळ्यांनी दिसतं आणि ते सगळं या विश्वामध्ये दिसतं. सूक्ष्म देहाचं जे स्थान आहे ते आहे कंठ. आणि जसं आपण पाहिलं की झोपेमध्ये वगैरे हे सगळी जी स्वप्न, तेजस किंवा कंठ, या कंठामध्ये हिता नावाची जी नाडी आहे ती स्वप्नावस्था ती मॅनेज करते. आणि आपण पाहिलं असेल, आपला अनुभव असेल की जेव्हा एखाद्याला झोप लागलेली असती तेव्हा त्याचे कंठ आणि डोळे, कारण व्यान जो आहे तर तो त्याचं ते मॅनेजमेंट त्याचं तिथं आहे, तर ते कंठ खालीवर होतो किंवा डोळ्यातलं बुबुळ जे आहे तर ते गोल 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 असं फिरत असतं. डोळा लावलेला आहे, पापणी लावलेली आहे, पण आपल्याला जाणवतं की खाली ते बुबुळ फिरत आहे. त्यानंतर त्याचं कारण देहाचं स्थान जे आहे तर ते आहे हृदय. आणि महाकारण देहाचं स्थान जे आहे तर ते आहे मूर्धनी किंवा टाळू. आपल्याला माहिती आहे की कुंडलिनी शक्ती तिला जागृती अवस्था आणत टप्प्याटप्प्याने षटचक्र दर्शन आणि भेदन करून जेव्हा ती शक्ती या सहस्त्रदल कमलामध्ये येते आणि तेव्हा ते सहस्त्रदल कमल विकसित होतं. ते यालाच इथं ब्रह्मरंध्र असं त्याला नाव आहे आणि त्यालाच ते मूर्धनी आहे आणि ती टाळू आहे. आणि बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की काही आजारांमध्ये बोलता येत नसेल किंवा खोकला कमी होत नसेल तर लोक म्हणतात तुझी टाळू पडली का. आणि काही जाणकार लोक असतात ते हातावर दातवन नावाची जी पावडर असते ते पोटावर घेतात आणि त्या टाळूला खालून दाबतात आणि मग 2-3 दिवसामध्ये त्याचा तो खोकला पण कमी होतो. तो कोरोनाचा खोकला नसला तरच तो कमी होतो. कोरोनाचा असेल तर मग तो काही कमी होत नाही. त्याच्यासाठी जी काही वैद्यांनी सांगितलेली औषधं असतात ती घेतली पाहिजेत. आणि नाही तर मग शेवटी निजधामी जाण्यासाठी तो खोकला आपल्याला एक माध्यम म्हणून कामाला येऊ शकतो. हे भोग आहेत आता चार देहांचे भोग. स्थूल देहाचा जो भोग आहे तर तो सुखदुःखादी भोग आहे. मला वाईट वाटतं, मला दुखतं, मला आजार होतो, मला खोकला होतो, मला कोरोना होतो, मला श्वास घ्यायला त्रास होतो, ही सगळी सुखदुःख ही या स्थूल शरीरामध्ये भोगावी लागतात. सूक्ष्म देहामध्ये जे संस्कार आहेत, सूक्ष्म वासनामय संस्कार, ते आपल्याला भोगावे लागतात. त्याचं उदाहरण आपण उपनिषदामध्ये सुद्धा अलकाताईंनी आपल्याला दिलेलं आहे. ते मी आपल्याला सांगितलं की कापुराची डबी असते आणि आपल्याला वाटतं की कापूर संपल्यानंतर आपण त्या कापराची छोटी डबी आहे, त्यामध्ये गंध ठेवण्यासाठी किंवा अजून काही ठेवण्यासाठी छोटी डबी छान दिसते, प्रवासाला वगैरे नेता येईल, प्लॅस्टिकची डबी आहे म्हणून आपण काही त्यामध्ये ठेवतो.
पण असं लक्षात येतं की ती डबीचं झाकण उघडलं की तो जो काही आपण गंध ठेवलेला असेल किंवा काय काय जी काही ठेवलेलं असेल, त्यामध्ये लवंग ठेवली असेल, बेदाणे वगैरे ठेवले असतील, त्याला त्याचा वास लागतो. खरं तर आपण ते स्वच्छ धुतलेलं आहे, पण त्याच्यावर जे सूक्ष्म संस्कार झालेले आहेत तर ते हे भोग आहेत, ते हे सूक्ष्म देहामध्ये आपल्याला दिसतात. आणि कारण देहामध्ये आनंद भोग आहे. गाढ झोपेमध्ये मला काय मिळतं? मला आनंद मिळतो आणि निर्विषय सुख असतं ते. महाकारण देहामध्ये आनंदावभास भोग. जन्म मरणादी दुःखाच्या पलीकडे आपण गेलेलो असतो, कारण ती आपली अवस्था तुरीय आहे, देह महाकारण आहे आणि आपला जे अस्तित्व आहे तर ते टाळूमध्ये आहे. मात्रा ह्या चार देहाच्या 4 मात्रा आहे: आकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा. त्यानंतर गुण जे आहेत हे गुण तम, रज, सत्व आणि शुद्ध सत्व, जो आपण आत्ता पाहिला. समर्थ असं म्हणतात की शुद्ध आत्मा उत्तम गुणी आणि सबळ आत्मा अवलक्षणी. तर या ठिकाणी सबळ आत्मा अवलक्षणी जो आहे तर तो शुद्ध, तो सत्व हे गुण आहे आणि तो आहे कारण देहाचा. आणि शुद्ध सत्व जो गुण आहे तो आहे महाकारण देहाचा, की जो उत्तम आहे, जो ईश्वर आहे, परमेश्वर आहे. त्यानंतर शक्ती या 4 आहे. स्थूल देहाची शक्ती जी आहे ही क्रियाशक्ती आहे, कर्म करण्याची शक्ती आहे. सूक्ष्म देहाची जी शक्ती आहे तर ती मनुष्याच्या वासनांना ताजेपणा देणारी ती शक्ती आहे. आणि कारण देहाची शक्ती आहे ते दृश्य पदार्थामधली सगळी सुप्त शक्ती त्या कारण देहामध्ये आपल्याला एकवटून दिसते. आणि महाकारण देहाची जी शक्ती आहे तर ती ज्ञान आहे, माझं स्वरूप. इथं खरी विश्रांती आहे. शिष्या एकांती उगेची बैसावे, स्वरूपी विश्रांती सुजावे. विश्रांती कुठे आहे? ती केवळ स्वस्वरूपामध्ये. आणि म्हणून ती शक्ती जी आहे तर ती ज्ञान आहे. या 4 देहांची भाषासुद्धा, वाणीसुद्धा आपल्याला या तत्वनिरसनामध्ये, तत्वझाडामध्ये आपण पाहिली. ती स्थूल देहाची जी वाणी आहे तर ती वैखरी आहे, कारण या स्थूल देहातून ती व्यक्त होते. सूक्ष्म देहाची वाणी जी आहे ती मध्यमा, की जी आपल्या कंठामध्ये आहे. आणि आपण पाहिलेलं आहे की सूक्ष्म देहामध्ये जेव्हा झोप लागते तेव्हा कंठ खालीवर करत असतो, ते कंठामध्ये ही वाणी आहे. आणि पश्यंती वाणी जी आहे ती कारण देहामध्ये, ती फक्त पाहत असते की मला आनंद झालेला आहे हे ती अनुभवते, ती पाहते, ती बोलत काहीच नाही, कारण तिथं नाद नाही आहे. फक्त पाहण्याचं काम ही वाणी करतीये. आणि महाकारण देहाची जी वाणी आहे तर ती आहे परावाचा. तिलाच आपण परावाणी असंही म्हणतो. सज्जनो, थोडक्यात धावता आलेख मी या ठिकाणी घेतला. पुढे समर्थ असं म्हणतात: निश्चळ चंचळ आणि जड, पिंडी करावा निवाड, प्रत्यया वेगळे जाड, बोलणे नाही श्रीराम. पिंडामधून आत्मा जातो तेव्हा निवाडा कळो येतो, देहे जड हा पडतो देखत देखता श्रीराम. जड तितुके पडिले, चंचळ तितुके निघून गेले, जड चंचळाचे रूप आले, प्रत्ययासी श्रीराम. निश्चळ आहे सगळा ठाई, हे तो पाहणे नलगे काही, गुणविकार तेथे नाही, निश्चळाशी श्रीराम. जैसे पिंड तैसे ब्रह्मांड, विचार दिसतो उघड, जड चंचळ जाता जाड, परब्रह्मची आहे श्रीराम. काय या 4-5 ओव्यांमध्ये सांगितलंय समर्थ रामदासांनी? मोठा काय म्हणतो समर्थांनी या सगळ्या ग्रंथाचा सार या शेवटच्या दशकांच्या समासांमध्ये, 10 समासांमध्ये वर्णन केलेलं आहे. सज्जन हो, मला या ठिकाणी समर्थ जे सांगताय त्याचं मी तुम्हाला दृष्टांत देणार आहे. आपण त्याची चर्चा मागे केलेली आहे, पण आज पुन्हा एकदा त्याला आपण त्याचं स्मरण करूया. निश्चळ चंचळ आणि जड, पिंडी करावा निवाड, प्रत्यय वेगळे जाळ, बोलणे नाही. जाड म्हणजे अत्यंत गुह्य, जाड म्हणजे कठीण नव्हे. प्रचिती त्याची मिळेल, समर्थ म्हणतात, त्याच्याशिवाय बोलत नाही. पिंडामधून आत्मा जातो, हा देह खाली पडतो, आत्मतत्व वर निघतं.
तेव्हा निवाडा कळो येतो. देह जड हा पडतो देखत देखता. कालपर्यंत तो माणूस माझ्याशी बोलत होता, काल ऍडमिट करावं लागलं. आज सकाळी ऑक्सिजन कमी झाला, व्हेंटिलेटर लावलं पण उपयोग झाला नाही. देह पडता देह जातो, देह जड पडतो देखत देखता. पाहता पाहता माणूस आपल्यातून निघून जातो, ते आत्मतत्व निघून जातं. समर्थ आपल्याकडनं त्याची तयारी किती परफेक्ट करून घेतायत बघा. उद्या दारात यम जरी उभा राहिला तरी आपण त्याला म्हणू, येस आय एम रेडी, चल. एवढी तयारी समर्थ रामदास करून घेतायत. जड तितुके पडिले, चंचळ तितुके निघून गेले. जड जे आहे देह खाली पडला, त्यातला जो चंचळ आत्मा आहे तो निघून गेला. जड चंचळाचे रूप आले प्रत्ययाशी. कुणाला प्रचिती आली आहे? कोण पाहतोय? जड खाली पडलं बघा, त्यातून ही ज्योत निघाली. शारदा मातांना दिसलं ना हे. ठाकूरांनी देह ठेवला, ठाकूरांच्या देहातून निघालेली ती आत्मज्योत, ते चंचळ आत्मतत्व स्वामी विवेकानंदांच्या शरीरात प्रवेश करत झालं. शारदा मातांनी पाहिलंय, आपण सुद्धा पाहू शकतो. निश्चळ परब्रह्माच्या ठिकाणी आपली तदाकारता जर लागली, आपण सुद्धा हे सगळं साक्षी भावनेनं पाहू शकतो. काल वासंतीताई मला म्हणाल्या की माझी विहीण गेली आज, त्यांच्या सुनेची आई गेली. 58 वर्षाचं वय, काही आजार नाही, काही नाही, पण दुखणं झालं. आठवड्याभरामध्ये सगळं संपलं. त्या म्हणाल्या, पण मी सुनेचं सांत्वन करते. कुठून आली ताकद ही? त्यांनी कबूल केलं. काल संध्याकाळी त्या मला म्हणाल्या, त्यांनी मला सांगितलं ही सगळी ताकद अशा परिस्थितीत मी सुनेला सांभाळतीये, मुलाला सांभाळतीये, नातवांना सांभाळतीये, त्यांना पाठबळ देतीये. ही सगळी ताकद मला समर्थ रामदासांनी दिलेली आहे. ग्रंथराज दासबोध एवढ्या पराकोटीला घेऊन जातो आपल्याला. निश्चळ आहे सकळा ठाई, हे तो पाहणे न लगे काही. गुणविकार तेथे नाही निश्चळ अशी. तिथं कुठलाही विकार त्या निश्चळाला नाही होऊ शकत. मी आपल्याला मागे एकदा म्हणालो की स्वामी वरदानंद भारतींनी देह ठेवला. सज्जन हो, इथून नांदेडहून निघताना त्यांनी सांगितलं, एकाने प्रश्न विचारला, अप्पा संत देह ठेवून गेले, सांगून त्यांनी देह ठेवला, याची प्रचिती जगात येईल का आता सध्या? आप्पा म्हणाले, येईल. न यायला काय झालं? आणि आता मला काही येण्याची शक्यता दिसत नाही, असं ते नांदेडकरांना स्टेशनहून निघताना म्हणाले. नांदेडचा सगळा प्लॅटफॉर्म त्यांना पाठवण्यासाठी अहो जागा नव्हती उभा राहायला. आप्पा रेल्वेने निघाले. त्यांनी सांगितलं की मी आता येणार नाही. सगळी तयारी केली. म्हणून म्हणजे या देहामध्ये सुद्धा आपण या पातळीवर जाऊ शकतो. फार उदाहरण नाहीये, फार लांब नाहीये, फार दिवस झालेले नाहीत या गोष्टीला. सॉलिड फूड बंद केला, फक्त दूध घ्यायला चालू केलं, दूध बंद केलं, आपला इनिमा करून घेतला. भगवंताला देह समर्पण करायचा आहे, भागीरथीला देह समर्पण करायचा आहे. तो जेवढा जास्तीत जास्त शुद्ध असेल, जेवढा निर्मळ असेल, तेवढा केला पाहिजे. इनिमा करून घेतला. 3 दिवस केवळ पाण्यावर राहिले. 3 दिवस अगोदर चिठ्ठीवर पाठवली, नेऊन दिली स्वतः. ओमानंद महाराजांना आपले गुरुबंधू त्यांना सांगितलं, इसो परसो खोलिए, इस चिठ्ठी को परसो खोलिए. आदरणीय कल्याणीताई नामजोशी तिथं होत्या. आमच्या नांदेडचे विसोबा तिथं होते.
आप्पांनी सगळी तयारी केली. स्नानाला जाताना कल्याणीताईंना म्हणाले की मी आता छाटी लावून येणार आहे, मी स्नान करून येईपर्यंत माझी खोली साफ करून घे, माझ्या रस्त्यात पुन्हा उभा राहू नको, मी माझ्या रूममध्ये बसेन, मी माझ्या खोलीत बसेन. मी दार लोटून घेतलेलं आहे. 12 वाजेपर्यंत मध्ये कुणी यायचं नाही, आणि मी जर नाही आलो तर मग तुम्ही मध्ये दुपारी या. बराच वेळ झाला. त्याच्या अगोदर काय केलं आप्पांनी? हे जे जड, चंचल आणि निश्चळ आत्मनिवेदन आहे ना, ते मी पुन्हा तुम्हाला रिपीट करतोय. जड आत्मनिवेदन, आपल्या हातातले मोजे, ज्या पेननी लिहिलं ती पेन, अंगावरची कफनी, पायातल्या खडावा, उपरणं, कमंडलू, माळ, गळ्यातली रुद्राक्षाची, हे सगळं जड काढून ठेवलं, एका पिशवीत घातलं आणि सांगितलं की हे इथं पाठवायचंय, ते तिथं पाठवायचंय. पंढरपूर मठामध्ये, नांदेडच्या गोरठा मठामध्ये जड आत्मनिवेदन, सगळी तयारी महिनाभर केली आहे. चंचल आत्मतत्व निवेदनाची तयारी. समर्थ म्हणतात, जड खाली पडले, देह जड हा पडतो, पिंडामधून आत्मा जातो. जड तितके पडिले, चंचळ तितके निघून गेले. ते चंचल तत्व जात असताना त्याची तयारी आप्पांनी केली आहे. स्वामी वरदानंद भारतींनी पत्र दिलं वर नेऊन, सांगितलं इसको परसो खोलिये. 12 कडव्यांचं काव्य लिहिले. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. देह झाला व्याधी क्षीण, गळून पडे पिकले पान, याचान करावा खेद. मत ग्रंथांचा संभार, मी म्हणजे शरीर नाहीये. मला केवळ तुम्ही शरीराच्या रूपाने पाहू नका. ते आत्मतत्व सगळीकडे साकार आहे. माझ्या ग्रंथांचा अभ्यास हीच गुरुपूजा. मी गेलो म्हणाल अंतःकरणी, परिणी आहे जगत जीवनी, पहा माझा ग्रंथ नीट. आत्माराम दास बोल. समर्थ पण हेच म्हणाले का नाही? चंचळ आत्मनिवेदन. आप्पा, ज्या भगवंतानी आप्पांना सगुण रूपात दर्शन दिलं, नारायणाच्या रूपात, त्याचा मोठा फोटो 5 फुटाचा समोर आहे. आप्पा पद्मासनात बसलेले आहेत. उजवा हात त्या नारायणाच्या पायावर आहे आणि डावा हात आणलेल्या पाण्याच्या कमंडलूवर आहे. कमंडलू तिरका झालाय, अर्ध पाणी सांडलंय. घटातलं पाणी सांडलंय, घट वाकडा झालाय. आत्मचंचल आत्मतत्व, ते चंचल आत्मतत्व त्या घटातून बाहेर पडतंय. हा दृष्टांत आहे त्याचा. मान झुकलेली आहे. किती वेळ बसलेत माहित नाही. दुपार झाली. कल्याणीताई धावत पळत ओमानंद महाराजांकडे गेल्या. म्हणाल्या महाराज, स्वामीजी ने मुझे कहा था मेरे कक्ष में आना नहीं है, आपसे कुछ बात हुई है क्या? त्यांचे गुरुबंधू म्हणाले, शायद वो महासमाधी पर गए हैं. कल्याणीताईंना डबडबून आलं. पाहता पाहता, देखता देखता ते खाली आले. दार उघडलं. या अवस्थेत आप्पा बसलेले आहेत. हालचाल नाही, श्वास नाही, हृदय मंद मंद चालू आहे. डॉक्टरांना बोलावलं. ते म्हणाले, काही घोषित करता येत नाही मला. अजून हार्ट रेट चालू आहे, हार्टबीट चालू आहेत, पण अत्यंत क्षीण आहेत. दुसऱ्या दिवशी डिक्लेअर केलं, आप्पा गेले म्हणून. हे चंचल आत्मतत्व आहे. स्वामी वरदानंद भारतींची मिरवणूक निघाली उत्तर काशीला, आणि विश्वेश्वराच्या मंदिरासमोर आप्पा बसलेले आहेत पालखीमध्ये. त्या बैठ्या अवस्थेमध्ये त्यांच्या देहाला त्या पालखीला बांधलेलं आहे. पण अहो, हिमालयातून साधू लोक आले, असं पाहिलं नाही म्हणाले आम्ही.
ते दुतर्फा रस्त्याच्या गर्दी जमलेली विश्वेश्वराच्या समोरून जात असताना एक दिवस 1.5 दिवस अगोदर ज्यातून चंचळ आत्मतत्व बाहेर पडलेलं आहे, त्याला देह म्हणावा का नाही म्हणावं मला नाही समजत, परंतु स्वामी वरदानंद भारतींची मान त्या विश्वेश्वराच्या मंदिराच्या समोरून जात असताना झुकली. लोकांनी ओमानंद महाराजांना विचारलं, महाराज स्वामी जी की गर्दन झुक गई. ओमानंद महाराज म्हणाले, वे सच्चे भक्त है, भगवान के सामने जाते वक्त गर्दन जरूर झुकाएंगे. कुठलं तत्व आहे हे? देह तर सोडलेला आहे. हे निश्चळ तत्व आहे की जे हे कार्य करत आहे. अप्पांचा देह 5.5-6 फुटाचा बलदंड देह होता. लाकडाची पेटी तयार केली. संन्याशाला क्रियाकर्म नाही, भागीरथीमध्ये सोडायचं आहे. तुम्ही कधी उत्तर काशीला जाऊन पहा. त्यांचा जो कैलाश आश्रम आहे, कैलाश आश्रमामध्ये 500 लोक राहतील अशी व्यवस्था आहे. आणि घाट उतरून रस्ता क्रॉस करून या घाटावर आलं, पायऱ्या उतरून कैलाश आश्रमाच्या, की भागीरथी आहे. तिथं साधनेची खोली आहे. त्या 2014च्या महाप्रलयामध्ये खूप घडामोडी झाल्या, परंतु आप्पांची खोली जशीच्या तशीच आहे. ती जागा तिथं जशीच्या तशीच आहे जिथं आप्पांनी महानिर्याण केलं, महासमाधी घेतली. ती जागा, तो देह त्या लाकडाच्या पेटीत ठेवला. नावेमध्ये ती पेटी घेतली आणि भागीरथीचा खळखळ 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 वाहणारा प्रवाह, ती नौका, ती बोट त्या मध्यभागी गेली आणि ती लाकडाची पेटी त्यांनी त्या भागीरथीला समर्पित केली. एक 5, 50, 100 फूट ती पेटी गेलीये नाही गेलीये तोपर्यंत त्या पेटीचं झाकण उघडलं. आप्पांचा देह त्या कफनी सगट भागीरथीने आपल्या निज करे घेतला, आपल्या हातात घेतला. हे निश्चळ निवेदन आहे, निश्चळ आत्मनिवेदन आहे. इथे जे समर्थांनी वर्णन केलंय, जड आत्मनिवेदन, चंचळ आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन, सगळं संपलेलं आहे ना. कसं घडतं हे? समर्थ म्हणतायत हे सगळं घडू शकतं, याचा सगळा अनुभव घेऊ शकतो, याची आपण प्रचिती घेऊ शकतो विवेक प्रलयाने. आणि ते आम्हाला समर्थ या ठिकाणी या ग्रंथामध्ये समजावून सांगतायत. समर्थ पुढे म्हणताय, महाभूतांचा खंबीर केला, आत्मा घालून पुतळा झाला, चालीला सृष्टीचा गलबला येणे रीती. या सृष्टीची सगळी जी गडबड आहे ती या पद्धतीनं चालू आहे. काय पद्धत आहे? महाभूतांचा खंबीर केला. तुम्हाला खंबीर माहिती आहे? जिलेबी करण्यासाठी खंबीर लागतं. इथं खंबीर म्हणजे दणकट, बळकट पिंजरा. त्या पिंजऱ्यामध्ये जसं समर्थांनी नरदेह स्तवनामध्ये वर्णन केलेलं आहे की शिरा नाडी गुंडाळीला, मेद मांस भरविला, अस्थि पंजर उभविला. तेच वर्णन इथं ही ओवी वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. महाभूतांचा खंबीर केला, आत्मा घालून पुतळा झाला, त्यात आत्मतत्व सोडलं आणि ते चालायला लागलं. चावी दिली एखाद्या खेळाला की ते कसं चालतं, कसं फिरतं, तसं आहे. जोपर्यंत चावी आहे तोपर्यंत चालतंय. काही श्वास मोजून बँकेमध्ये टाकलेले आहेत, श्वासोश्वास बँकेमध्ये. ते जोपर्यंत चालतील तोपर्यंत हे फिरत राहील. आत्मा माया विकार करी, आळ घाली ती ब्रह्मावरी, प्रत्यय सकळ काही विवरी, तोची भला श्रीराम. समर्थ म्हणतात याचा प्रत्यय जो घेतो, जो याची प्रचिती घेतो तो भला आहे. नाही तर जन्म झाला आणि आजारपणात गेला, मृत्यू झाला. काय जगला, कशासाठी जगला कुणाला माहिती आहे? अरे कशासाठी हा नरदेह मिळाला? घबाड आहे. या घबाडाचा असा विनियोग करायचा का? आत्मा माया विकार करी. समर्थांनी याच दशकातल्या 5व्या समासामध्ये आत्मा माया हे मूळ मायाचे 14 विभाग, 14 जिन्सांपैकी 2 नावं सांगितली आहेत.
मन माया अंतरात्मा 14 जिनसांची सीमा विद्यमान ज्ञानात्मा इतुके ठाई श्रीराम. त्यामध्ये विद्यमान आहे कोण आहे? ज्ञान तत्व आहे, तो आत्मतत्व आहे, परब्रह्म तत्व आहे. म्हणून समर्थ म्हणतात आत्मा माया विकार करी. विकारी होत ते मुळात ते शुद्ध आहे, शुद्ध सत्व आहे. सोहम 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 म्हणणार कोहम 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 म्हणायला लागतं आणि नंतर ते विसरून जातो, भूल भुलैयामध्ये अडकून पडतं. ब्रह्म व्यापक अखंड वरकड व्यापकता खंड शोधून पाहता जड काहीच नाही श्रीराम. समर्थांनी या समासामध्ये खूप वर्णन केलेले. जे संहारामध्ये सापडले ते सहजची नाशिवंत झाले, जाणते लोकी उगविले पाहिजे कोडे श्रीराम. समर्थ म्हणतात तुम्ही जाणकार आहात, मी तुम्हाला सगळी विद्या दिलेली आहे. आता तुम्ही गावंडळ नाही राहिला, आता तुम्ही गवार नाही राहिला की जे संहारामध्ये अडकतील. कालच्या समासामध्ये समर्थांनी वर्णन केलेलं आहे, गवार हा शब्द वापरलेला आहे समर्थांनी. नाही, स्फुट काव्यामध्ये एका ठिकाणी काल मी डोंबिवलीला बोलत होतो त्यांच्या त्या मंडळामध्ये, तेव्हा मी ते समरंगनी गवार रांडा पोरे काय करीती समर्थांनी प्रश्न विचारलाय. आडमोठ आहेत, ज्यांना काही माहिती नाहीये ते काय करतील युद्धाच्या प्रसंगी. ज्याला तलवार कशी धरायची माहित नाही त्याला भले तुम्ही तलवार दिली ढाल दिली, तो माणूस काय म्हणेल, ढाल माझ्या पाठीला आहे, एक हातात ढाल आहे दुसऱ्या हातात तलवार आहे, मी कसं युद्ध करू. हा वेडेपणा आहे ना. तसं समर्थ म्हणतात जे संहारामध्ये सापडले, ही उभारणी आणि संहारणी ये तो गाडा चलते रहेगा. अलिप्तता निसंगता ती धरता आली पाहिजे. ते सहजची नाशिवंत झाले. ज्यांनी संहारात जे माया या भ्रमात अडकले ते सहज नाशिवंत झाले, नासून गेले. जाणते लोकी उगविले पाहिजे कोडे. तुम्ही जाणके आहात, तुम्ही जाणकार आहात, जाणते आहात. नेणत्यापासून जाणते मी करून सोडलेले, तुम्हाला बद्धापासून मी तुम्हाला सिद्ध केलेलं आहे, ज्ञानी पुरुष केलेलं आहे. मग आता हे तुम्ही कोड नको काढायला उलगडायला. न कळता वाटे कोडे कळता अवघे दिसे उघडे म्हणून एकांती निवाडे विचार पहावा श्रीराम. म्हणून एकांती बसलं पाहिजे. लोकांतामध्ये नाही होणार हे. सगळ्यांचा गलबला घेऊन डराव 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 काय समजणार आहे. कुणाचा आवाज आहे कुणाचं काय चाललंय ते पाहिल्या वेगळे कळत नाही. कळता कळता संदेह नाही. विवेक पाहता कोठेची नाही. माया जाळ श्रीराम. विवेकाने पहा, विवेकाने सगळा विचार करायला पाहिजे. विवेक प्रलय काहीच नाही, कुठेही तुम्ही अडकू शकत नाही. विवेक पाहता कोठेची नाही. माया जाळ, सगळी माया संपून जाईल. तिने उभारलेलं जाळ जे आहे ते सगळं निघून जाईल. तिने जे जाळ केलेलं आहे त्यामध्ये अडकून पडलेलं आहोत आपण, ते सगळं निघून जाईल. मुळापासून शेवटवरी विवेकी विवेके विवरी तोची निश्चय थावरी चळेना ऐसा श्रीराम. दुसऱ्या चरणामध्ये विवेके विवेकी विवरी, जो विवेकी आहे, जो जाणकार आहे, तो विवेकाच्या बळावर व्यापक होतो. विवरत विरत व्यापक होतो, आपलं अस्तित्व संपवून टाकतो. तो केवळ साक्षी भावनेने राहतो. उगेच बोलणे अनुमानाचे, अनुमानाचे कोण्या कामाचे. येथे सगट विचाराचे काम नाही श्रीराम. सगट विचार तो अविचार. कित्येक म्हणती एकंकार. एकंकार भ्रष्टाकार करू नये श्रीराम. कृत्रिम अवघे सांडावे काही एक शुद्ध घ्यावे. जाण जाणो निवडावे सारा सार श्रीराम. काय सार आहे, काय आसार आहे याचा विचार केला पाहिजे. कृत्रिम अवघेची सांडावे. जे दृश्य, जे जन्म झालेलं आहे, जे स्थूळ आहे ते सगळं सोडलं पाहिजे. या दृष्टम तन नष्टम, ते नाश पावणार आहे.
संसार, परमार्थ, अनुमान, प्रत्यय, उपाधी, निरुपाधी हे सगळं एकच मानायचं का? म्हणून त्याला समर्थांनी शब्द जन्म घातलाय शब्दाचा, एकंकार भ्रष्टाकार. असा भ्रष्टाचार करू नका. विवेक प्रलयाने तुम्ही विवेकी आहात, विवेक करा आणि सार आसार काय हे जाणून घ्या. म्हणजे दासबोधाची फळश्रुती तुम्हाला उमगली असं मी समजेन, असं समर्थ या दासबोधामध्ये सांगतात. आणि याप्रमाणे आत्मनिरूपण नाम हा समास या ठिकाणी संपतो. सज्जन हो, राहिले 3 समास, ते 2 समास 8, 9, 10 3 समास राहिले आहेत. आपल्या उद्या परवा 13 3 दिवसामध्ये आपण हे 3 समास पूर्ण करूया. आणि दासबोध ग्रंथाचं जे अभ्यास मनन चिंतन आहे त्याला आपण पूर्णविराम देऊया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.